आज आपण साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतोय। तर यासाठी मी आधी 1 वाटी साबुदाणा घेऊन त्याला 2-3 वेळेस पाण्याने हाताने चोळून धुवून घेतलं आणि नंतर साबुदाणा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून त्याला 5 ते 6 तास भिजवून घेतलं होतं। तर आता हा साबुदाणा चांगला भिजला आहे। तर चमच्याने मी मोकळा करून घेतलाय। तर तुम्ही पाहू शकता दाणा पण छान मोठा झालाय आणि असा हाताने दाबल्यावर तो छान दबतोय, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। हा साबुदाणा मी आता एका परातीत काढून घेतलाय आणि इथे मी एक कच्चा बटाटा घेऊन त्याचं साल काढून घेतलं आहे। आता हा बटाटा आपण किसून घेऊया। तर यातला अर्धाच बटाटा मी घेणार आहे। तर हा अर्धा बटाटा आपण किसून घेऊया। यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होतं, मऊ पडत नाही। आता इथे मी 1.5 बटाटा उकडून घेतला आहे। तर तो पण यामध्ये घालूया। उकडून त्याची सालं काढून नंतर किसणीवर किसून घेतलं। तर एकूण आपण यासाठी 2 बटाटे वापरले आहेत। यामध्ये आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया। तर उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तरच घाला। आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेऊन त्याला मी ठेचून घेतलंय। 1 चमचा जिरे घालायचे आहेत। चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घातला आहे। यामुळे थालीपीठाला छान आंबूस चव येते। तुम्ही याऐवजी 1 चमचा दही पण घालू शकता। आता हाताने हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। थोडंसं मिक्स करायचं आहे। आणि इथे मी आता 3 मोठे चमचे भाजणीचं पीठ घेतलंय। तर ते यामध्ये घालायचंय। यामुळे थालीपीठाला छान बाइंडिंग येतं आणि मग थालीपीठ आपण जेव्हा पलटी करतो तेव्हा तुटत नाही। भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही नुसतं भगरीचं पीठ किंवा नुसतं राजगिराचं पीठ पण घालू शकता। 3 ते 4 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया आणि गरज पडली तरच यामध्ये पाणी घालायचंय। आता अर्ध्या पिठामध्ये मी लाल तिखट घालतेय। तर माझ्या मुलीला लाल रंगाचंच म्हणजे तिखटाचं थालीपीठ खूप आवडतं। यामुळे थालीपीठ खमंग तर होतंच आणि रंगही खूप छान लाल दिसतो। आता इथे मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय आणि त्यावर हा गोळा ठेवून थालीपीठाचा थापून घ्यायचाय। गरज पडली तर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे थालीपीठ थापायचं आहे। आणि कडेने याला असं गोल करून घ्यायचं म्हणजे क्रॅक्स जात नाहीत। इथे मी थालीपीठ थापून घेतलंय। तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचंय आणि त्यावर हा कपडा असा उलटा करायचा आणि अलगद हाताने ओढून घ्यायचा आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे थालीपीठ आता 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग ही थालीपीठं मऊ पडतात। आता वरच्या बाजूने आपण तूप लावून घेऊया आणि छान भाजून झाल्यावर पलटवायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालं की काढून घ्यायचंय। इथे मी आता हे जे आपण बिन तिखटाचं केलं होतं ते पण थापून घेतलंय। कडेने असं गोल आकार देऊन घ्यायचा किंवा तुम्ही वाटलं तर याला एखाद्या डब्याच्या झाकणाने गोल कट पण करून घेऊ शकता। तर आता हे थालीपीठ आपण तव्यावर घालूया। तर कपडा उलटा करून अलगद हाताने वरून ओढून घ्यायचाय आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे पण थालीपीठ आपण भाजून घेऊया। आता 3 मिनिट झाली आहेत। तर झाकण काढूया आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यावरच याला पलटवायचं आहे, म्हणजे हे छान खरपूस भाजलं जातं। आता वरच्या बाजूने थोडंसं तूप लावूया आणि पलटून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजायचं आहे। तर हे पण छान खरपूस भाजल्या गेलंय। दह्यामध्ये मी थोडंसं तिखट मीठ आणि कोथिंबीर घातली आहे। तर यासोबत सुद्धा हे थालीपीठं खूप छान लागतात। चटणी करण्याची पण गरज पडत नाही। आपण घेतलेल्या 1 वाटी साबुदाण्यामध्ये साधारण 3 ते 4 थालीपीठं तयार होतात आणि आज आपण यामध्ये भाजणीचं पीठ घातलं आहे, त्यामुळे या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि मग थालीपीठ पलटवताना ते तुटत नाही आणि खायला पण छान लागतं। तर जरूर या पद्धतीने करून पहा आणि गरमागरमच ही थालीपीठं खायला खूप छान लागतात। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा। लवकरच भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।